हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू आवर न्यू व्लॉग. सो आज आपण करणार आहोत बासुंदी रक्षाबंधन स्पेशल. त्याच्यासाठी काय काय लागणार आहे बघा. आम्ही दूध घेतलेलं आहे, मी बदाम कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत, काजूचे तुकडे घेतलेले आहेत. त्यानंतर दूध चांगलं उकळवायला ठेवायचं आहे. भरपूर वेळ उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक एक करून इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. सो तुम्ही बघा पुढचे. बदामाची साल काढून घेणार आहोत एक एक करून. छान उकळलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता काजू बदाम टाकणार आहे. आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत. आपण थोडं साजूक तूप घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये खवा भाजून घेणार आहोत. खवा भाजताना तूप टाकल्यामुळे खवा अजिबात खाली लागत नाही कढईला आणि छान ब्राऊन कलरवर भाजला जातो. बघू शकता तुम्ही माझा खवा किती छान ब्राऊन कलरवर आलेला आहे आणि अजिबात तूप वापरल्यामुळे खाली लागलेला नाही. बघा छान खवा भाजून झालेला आहे. त्यानंतर हळूहळू आपण त्याला थोडा थोडा बासुंदीमध्ये टाकणार आहोत. उकळी आलेल्या बासुंदीमध्ये सोडायचं आहे. त्याच्यामुळे त्याच्या गाठीही होणार नाहीत आणि बासुंदीला एक छान ब्राऊन कलर येणार आहे. बघा आपल्या बासुंदीला छान कलर आलेला आहे. शेवट त्यामध्ये आपण विलायची पावडर टाकणार आहोत आणि बासुंदी थंड करायला ठेवून देणार आहोत 5 ते 6 तासासाठी. सो आपली बासुंदीची रेसिपी कशी वाटली नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा. थँक्यू.